नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 18 एप्रिल 2024 वार आहे गुरुवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे न्यूज आले आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। आजच्या डिस्कशन मध्ये आपण या ठिकाणी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, साखर उत्पादन, क्लाउड सीडिंग, व्हीव्हीपॅट, FSSAI, अश्वगंधा वनस्पती आणि अंटार्क्टिका संशोधन केंद्र भारती या संदर्भात डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी मित्रांनो आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्कारा संदर्भात। या ठिकाणी ही जी न्यूज आहे ती तुम्हाला कालचे वृत्तपत्र म्हणजे दिनांक 17 एप्रिल जे काही वृत्तपत्र आहे त्या ठिकाणी लोकसत्ता न्यूजपेपरवर पेज क्रमांक 2 वरती ही न्यूज तुम्हाला या ठिकाणी दिसेल। न्यूज अशी आहे, अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक तुम्हाला दिसून जाईल। सरळ या ठिकाणी जो काही लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे त्या संदर्भात माहिती घेऊया। सरळ या ठिकाणी लता दीनानाथ मंगेशकर जो काही पुरस्कार आहे त्यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, दीनानाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती, जे की एक प्रसिद्ध ... होते किंवा एक प्रसिद्ध काय होते, म्हणजे जे काही दीनानाथ मंगेशकर आहेत ते प्रसिद्ध कोण होते? चित्रपट निर्माते होते, संगीतकार होते, शास्त्रीय गायक होते की संगीत दिग्दर्शक होते? तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते, जे की एक क्लासिकल सिंगर म्हणून त्यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या कलाकाराला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रथम प्राप्त झाला, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भीमसेन जोशी हे असे पहिले कलाकार आहेत की ज्यांना या ठिकाणी लता दीनानाथ मंगेशकर हा जो पहिला पुरस्कार आहे तो या ठिकाणी प्राप्त झाला। तो जो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे या संदर्भात काही महत्त्वाचे आपण फॅक्ट्स पाहूया। हा जो पुरस्कार आहे तो या ठिकाणी संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो, हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मग या ठिकाणी लता दीनानाथ मंगेशकर जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी विविध राज्य सरकारांकडून दिला जातो, जसे की सर्वप्रथम या ठिकाणी हा पुरस्कार देण्याची सुरुवात मध्य प्रदेश या राज्याने करण्यात आली, जी की या ठिकाणी 1984 साली सर्वप्रथम मध्य प्रदेश राज्याने केली होती। जर आपल्या महाराष्ट्र राज्याचा तुम्ही जर या ठिकाणी विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 1996 सालापासून या ठिकाणी संगीत क्षेत्रामध्ये किंवा जे काही कला क्षेत्र आहे त्या ठिकाणी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देण्यात येऊ लागला। तर अशा प्रकारे त्या त्या राज्याकडून राज्यामध्ये जे काही कलाकार आहेत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती दिनांक 18 एप्रिलची आहे। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। सलग मागच्या 3 वर्षापासून भारतामध्ये उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त साखरेचे उत्पादन होत आहे, असा एकूण या ठिकाणी या न्यूजचा संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। बाकी इतर पॉईंट या न्यूजमध्ये ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत। सरळ या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सर्वाधिक साखर कारखाने आहेत किंवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी योग्य उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे। कोल्हापूर जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रातील असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील एकूण साखर कारखान्याच्या सर्वाधिक साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा उच्च गुणवत्तेच्या उच्च उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जातीसाठी ओळखला जातो, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जो काही सातारा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उच्च गुणवत्तेचा उच्च साखर देणारा जिल्हा, म्हणजे जी काही साखरेची रिकव्हरी आहे ती रिकव्हरी सर्वात जास्त आपल्याला सातारा या जिल्ह्यामध्ये दिसते। प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जो काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे तो कन्सेप्ट बेस आहे। प्रश्न आहे क्लाउड सीडिंग संदर्भात। सर्वप्रथम या ठिकाणी न्यूज पाहूया। वाळवंटात महापूर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल।
संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। खास करून जे काही दुबई शहर आहे, दुबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, ज्यामुळे विमानतळ असेल, रस्ते असतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते। आणि असं म्हटलं जातं की 1949 साली या ठिकाणी दुबईमध्ये जे काही पावसाची नोंद आहे ती नोंद घेण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्वाधिक पाऊस एका दिवसामध्ये या ठिकाणी यावेळी पडलेला आहे। म्हणजे एका वर्षामध्ये जेवढा पाऊस दुबईला पडतो तेवढा पाऊस या ठिकाणी 24 तासामध्ये पडला आहे, अशा संदर्भात ती एकूण न्यूज आहे। या ठिकाणी जे काही पाऊस पडला त्याचं मागचं मुख्य कारण म्हणजे क्लाउड सीडिंग असलेलं आपल्याला दिसतं आणि सायक्लोनिक ज्या काही ऍक्टिव्हिटीज इतर आहेत त्याही या ठिकाणी असलेल्या दिसतात। परंतु या ठिकाणी स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून क्लाउड सीडिंग हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यावर आधारित जे काही प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5, पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंगसाठी कोणता पदार्थ सामान्यतः वापरला जातो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जो काही क्लाउड सीडिंग आहे त्या क्लाउड सीडिंग विषयी सर्वप्रथम आपण या ठिकाणी माहिती घेऊया। आता क्लाउड सीडिंग एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, एक्स नावाचे एक गाव आहे किंवा या ठिकाणी एक शहर आहे। आता या ठिकाणी आपल्याला पाऊस पाडायचा आहे आणि वरती आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे ढगांची दाटी झाली आहे, क्लाउडची या ठिकाणी दाटी झालेली आपल्याला दिसते। परंतु या ठिकाणी जरी या ठिकाणी एक्स या ठिकाणाच्या वरती आकाशामध्ये ढगांची दाटी झाली असेल तरीही या ठिकाणी पाऊस पडत नसेल, तर या ठिकाणी आर्टिफिशियल रेनफॉल, ज्याला की आपण कृत्रिम पाऊस म्हणतो, त्या पद्धतीचे या ठिकाणी आपण पाऊस पाडतो। मग या ठिकाणी आपण एक विशिष्ट प्रकारचे जे काही रसायन आहे ते या क्लाउडवर विमानाच्या माध्यमातून स्प्रे करणार। त्या विशिष्ट प्रकारचे केमिकलची या ठिकाणी जर आपण फवारणी केली या क्लाउडवरती विमानाच्या माध्यमातून, तर या ठिकाणी ते जो पदार्थ आहे ॲज अ कूलिंग एजंट म्हणून, थंड पदार्थ म्हणून या ठिकाणी कार्य करेल। परिणामी या ठिकाणी जे क्लाउड्स आहेत त्यांचं तापमान या ठिकाणी घटण्यास मदत होईल आणि जेव्हा क्लाउडचे तापमान कमी होते तेव्हा त्याचा जो काही सॅच्युरेशन पॉइंट आहे तो सॅच्युरेशन पॉइंट या ठिकाणी लवकर येतो आणि जे काही बाष्प आहे त्या बाष्पाचे जे काही रूपांतर आहे ते या ठिकाणी थेंबामध्ये होते आणि हेच थेंब पुढे पावसाच्या स्वरूपात या एक्स जागेवर पडताना आपल्याला दिसतात। अशा प्रकारे या ठिकाणी क्लाउड सीडिंग कार्य करताना आपल्याला दिसते। तर या ठिकाणी मित्रांनो जो काही क्लाउड सीडिंगसाठी वापरले जाणारे जे काही रसायन आहे त्या रसायनाविषयी तुम्हाला विचारलं आहे आणि ते रसायन तुम्हाला माहिती असलं पाहिजे। ते रसायन आहे सिल्वर आयोडाइड। सिल्वर आयोडाइड या रसायनाचा प्रामुख्याने क्लाउड सीडिंग रेनफॉलमध्ये किंवा आर्टिफिशियल रेनफॉलमध्ये वापर केला जातो। सिल्वर आयोडाइड हे एक ड्राय आइस म्हणून या ठिकाणी कार्य करते, परिणामी या ठिकाणी पाऊस पडतो। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 6, क्लाउड सीडिंगसाठी कोणत्या प्रकारचे ढग सर्वात योग्य आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला बेसिक प्रश्न आहे, जिओग्राफीचा प्रश्न आहे। अशा प्रकारचे प्रश्न खास करून यूपीसी आणि एमपीसी ला मागच्या काही वर्षांमध्ये आयोगाने विचारलेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील क्युम्युलोनिंबस क्लाउड। जे क्लाउड आहेत ते या ठिकाणी आर्टिफिशियल रेनफॉल किंवा क्लाउड सीडिंग साठी जे काही ढगाची आवश्यकता असते किंवा क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून जो काही पाऊस आपल्याला एका पर्टिक्युलर एरियामध्ये पाडायचा आहे त्या एरियामध्ये पाऊस पाडण्यासाठी त्या ठिकाणी क्युम्युलोनिंबस नावाचे ढग असणे आवश्यक आहे। ढगांचे विविध प्रकार आहेत ज्यामध्ये निंबस क्लाउड असतो, क्युम्युलोनिंबस क्लाउड असतो, स्ट्रॅटा क्लाउड असतो, असे ढगांचे विविध प्रकार आहे। त्या प्रकारापैकी एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे क्युम्युलोनिंबस क्लाउड। तर या ठिकाणी मित्रांनो जो काही क्युम्युलोनिंबस क्लाउड आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। जी काही आपली अर्थ आहे, आपल्या अर्थच्या मिड लॅटिट्यूडमध्ये या ठिकाणी क्युम्युलोनिंबस क्लाउड आपल्याला दिसतात। यांचा जर तुम्ही कलर पाहितला तर ते ब्राईट असतात, म्हणजे ते कापसासारखे पांढरे शुभ्र आपल्याला दिसतात आणि यांची जर उंची पाहितले कोणत्या उंचीवर ते या ठिकाणी स्थित असतात तर 1000 मीटर ते 3000 मीटर या उंचीपर्यंत या ठिकाणी आपल्याला क्युम्युलोनिंबस क्लाउड दिसतात आणि यांचा जो काही बेस असतो तो अगदी फ्लॅट असतो। म्हणजे अशा प्रकार जो काही क्लाउड असतो त्याचा बेस अशा प्रकारे या ठिकाणी फ्लॅट असतो। अशी काही वैशिष्ट्ये या ठिकाणी क्युम्युलोनिंबस या क्लाउडची दिसतात। दुसरा एक मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा ढग आहे तो आहे निंबस ढग। हा प्रामुख्याने रेन बेअरिंग क्लाउड म्हणजे ज्या ढगामुळे पाऊस पडतो तो ढग म्हणजे निंबस क्लाउड असं म्हटलं जातं। हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेनफॉल करतो। विशेष म्हणजे ते काय थंडरस्टॉर्म आहे, ढगांच्या गडगडाटासह होणारा पाऊस जो काही पडतो तो या ठिकाणी निंबस क्लाउडच्या माध्यमातून पडतो आणि निंबस क्लाउड हे या ठिकाणी आपल्याला लोअर ॲल्टिट्यूडवर दिसतात।
विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांचा जो काही कलर आहे ते ब्लॅक कलरचे असतात, ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडताना आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे महत्त्वाचे क्लाउड्स आणि त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे ती पाहितली। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काय आपली न्यूज आहे ती आहे व्हीव्हीपॅट, ज्याला की आपण व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल असे म्हणतो। सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या संदर्भात व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम जे आहे ते अनेक वेळा या ठिकाणी आपण न्यूजमध्ये पाहितले आहे। त्यावर आधारित या ठिकाणी आपला प्रश्न आहे, तो प्रश्न पाहूया। व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल मशीन बाबत खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते पाहूया। 1960च्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीत भारतात प्रथम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला। विधान 2 लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा करून निवडणुकीदरम्यान व्हीव्हीपॅट मशीन लागू करण्यात आली। शेवटचं विधान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, ज्याला की आपण ईव्हीएम म्हणतो, आणि व्हीव्हीपॅट एका केंद्रीय सरोवराशी जोडलेले आहेत, जे भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया द्वारे नियंत्रित केले जातात। तर मित्रांनो या ठिकाणी जे काय आपले विधान आहे त्या विधानामध्ये प्रथम क्रमांकाचे जे काही विधान आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचे विधान आहे। जे काही व्हीव्हीपॅट आहे, व्हीव्हीपॅटचा सर्वप्रथम वापर 2013 साली करण्यात आला। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि कोणत्या राज्यात, तर नागालँड राज्यातील जे काही नौसेना मतदारसंघ आहे त्या नौसेना मतदारसंघामध्ये सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा या ठिकाणी वापर करण्यात आला 2013 साली। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। 1960 साली केरळमध्ये नाही। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7चं जे विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचे विधान आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो अगदी बरोबर आहे। जो काही लोकप्रतिनिधी कायदा 1951 आहे त्यामध्ये सुधारणा करून निवडणुकी दरम्यान व्हीव्हीपॅट मशीन लागू करण्यात आली आणि या ठिकाणी ती व्हीव्हीपॅट मशीन लागू करण्यासाठी या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा करण्यात आली, म्हणजे त्या ठिकाणी त्या अमेंडमेंट करण्यात आली। आणि शेवटचे जे काही विधान आहे तेही या ठिकाणी चुकीचे आहे। या ठिकाणी कोणत्याही केंद्रीय सरोवराशी या ठिकाणी ईव्हीएम किंवा जे व्हीव्हीपॅट आहे ते जोडलेले नसते, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ 2 विधान बरोबर। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 8 जो की या ठिकाणी फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण खालील विधाने विचारात घ्या। या ठिकाणी विधान क्रमांक 1 ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या प्रशासनाअंतर्गत ही एक वैधानिक संस्था आहे। विधान 2 हे खाद्यपदार्थाचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियमन करते, तसेच अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानके देखील या ठिकाणी स्थापित केली जातात। मित्रांनो या ठिकाणी FSSAI संदर्भात जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे। फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था आहे, हे अगदी बरोबर आहे। परंतु या ठिकाणी जे काही मंत्रालय आहे ते मंत्रालय तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया कार्य करताना आपल्याला दिसते। एका संसदेच्या कायद्यानुसार 2008 साली या ठिकाणी फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली होती। हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। ती एक वैधानिक संस्था आहे, हे अगदी बरोबर पॉइंट आहेत। परंतु या ठिकाणी जे मंत्रालय आहे ते आहे आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय। विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानांकन प्राधिकरण आहे ते खाद्यपदार्थाचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात याचे नियमन करण्याचे कार्य करते। त्याचबरोबर अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही मानके आहेत, जी काही स्टँडर्ड आहेत ते देखील या ठिकाणी निर्माण करण्याचे कार्य या ठिकाणी फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया कडून या ठिकाणी केले जातात। विधान क्रमांक 1 चूक, विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी। प्रश्न क्रमांक 8 योग्य पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 9 जो की या ठिकाणी अश्वगंधा या वनस्पती संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जे काही आपले विधान आहेत किंवा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अश्वगंधा वनस्पतीविषयी खालील विधाने पहा, अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। विधान क्रमांक 1 आशिया
आणि आफ्रिका हे सदाहरित झुडूप अश्वगंधाचे स्थान आहे। 2 हे एक ॲडॉप्टोजेन आहे जे त्यांच्या तणाव निवारण गुणधर्मासाठी ओळखले जाते। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही अश्वगंधा वनस्पती आहे तिचं आपल्यासाठी खूपच महत्त्व आहे। भारतीय आयुर्वेदमध्ये या ठिकाणी अश्वगंधाला खूपच महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे। अश्वगंधा ही जी वनस्पती आहे ती एक सदाहरित किंवा जिला आपण एव्हरग्रीन वनस्पती म्हणतो, सदाहरित वनस्पती आहे। विशेष म्हणजे जी अश्वगंधा वनस्पती आहे ती या ठिकाणी भारत, आफ्रिका आणि जे काही मध्य पूर्व एशिया आहे त्या मध्य पूर्व एशियामध्ये मोठ्या प्रमाणावर सापडते। या वनस्पतीची जी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये जे काही औषधी गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहेत ते एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहेत आणि भारतीय आयुर्वेदामध्ये या अश्वगंधा वनस्पतीला खूपच अनन्यसाधारण महत्त्वही देण्यात आलेले आहे। या वनस्पतीची जी काही प्रॉपर्टीज आहेत, जी वैशिष्ट्ये आहेत ते म्हणजे या ठिकाणी जे काय आपलं मानवी शरीर आहे ते मानवी शरीराला ॲडॉप्ट करण्याची यामध्ये असणारी क्षमता आणि या ठिकाणी मानवी शरीरावर किंवा जे मनावर जे काही ताणतणाव आहे त्याचं निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अश्वगंधा या वनस्पतीचा वापर केला जातो। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे, विधान क्रमांक 2 ही अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी 1 आणि 2 दोन्ही बरोबर। पाहूया मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की या ठिकाणी अंटार्क्टिका संशोधन केंद्र भारती या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। भारतातील अंटार्क्टिका संशोधन केंद्र भारतीचे अचूक वर्णन करते। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक बी आहे हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। काही भारतीय संशोधन केंद्र आहे ते अंटार्क्टिका या ठिकाणी स्थापन केले गेले क्रमांक नंबर 3 चे संशोधन केंद्र आहे, जे की या ठिकाणी 2012 साली ओपन झाले होते। या ठिकाणी इतर जी 2 संशोधन केंद्र आहे ज्यामध्ये सर्वप्रथम आपण मैत्री नावाचे संशोधन केंद्र अंटार्क्टिका या ठिकाणी स्थापन केले होते, जे की या ठिकाणी 1989 साली, आणि त्यानंतर दक्षिण गंगोत्री नावाचेही एक सेंटर या ठिकाणी आपण स्थापन केले होते ते 1990-91 साली। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर या ठिकाणी जो काय अंटार्क्टिका खंड आहे तो या ठिकाणी आपल्या पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर येताना आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी या मॅपच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी सर्वप्रथम 1989 साली जे काही आपण मैत्री नावाचे केंद्र स्थापन केले ते या पॉइंटवर केले होते आणि त्यानंतर जे भारती 2012 साली आपण स्थापन केले आहे ते या ठिकाणी आहे। तर अशा प्रकारे अंटार्क्टिका खंडावर संशोधन करण्यासाठी जी काही केंद्र विविध देशांनी स्थापन केले आहेत त्यामध्ये भारताचाही सहभाग आहे आणि भारताकडून एकूण 3 केंद्राची स्थापना केली आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम आपण मैत्री नावाचे संशोधन केंद्र स्थापन केले 1989 साली, त्यानंतर 1990 साली आपण दक्षिण गंगोत्री आणि 2012 म्हणजे अलीकडे आपण भारती नावाचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी स्थापन केले आहे। या ठिकाणी अलीकडेच हे संशोधन केंद्र न्यूजमध्ये होते, याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी भारतीवरती पोस्ट ऑफिस आता उघडण्यात आला आहे। म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी आता पत्र व्यवहार केला जाऊ शकतो, अशा प्रकारची ती एकूण न्यूज आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 18 एप्रिलचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।